पूज्यमान कथे उभे हरिजन, ज्याची कीर्ती वाखाणीते तेथे ओळलीते मूर्ती. देहाचा विसर केला आनंदी संचार, केला अभिमान लाज बोळविला मान. शोकमोह चिंता याची नेनती ते वार्ता, ज्याची कीर्ती वाखाणीती तेथे ओळलीते मूर्ती. तुका म्हणे सखे विठोबाची ते सारिखे, ज्याची कीर्ती वाखाणीती तेथे ओळलीते मूर्ती. विठ्ठला विठ्ठला पूज्यमान कथे उभे हरिजन, ज्याची कीर्ती वाखाणीती तेथे ओळलीते मूर्ती. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथमान पावन झालो चराचरी. शेव लागे सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तो कया देवा, यावरी न करावा वेर. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. पूज्यमान कथे उभे हरिजन, ज्याची कीर्ती वाखाणीती तेथे ओळलीते मूर्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा. आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय जे पूजनीय आहेत त्यांची पूजा करावी, पण पूजनीयाचीच पूजा करावी. आणि तुकोबारायांच्या दृष्टीनं पूजनीय कोण आहे त्या पूजनीयाचं वर्णन या अभंगात तुकोबारायांनी केलेलं आहे. विठ्ठल पूजनीय कोण आहे तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी सगळ्यांना ज्ञात आहे का नाही, भगवान बाबा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि या कार्यक्रमाचं त्यांच्या कुटुंबियांनी केलेलं नियोजन, त्यामध्ये तुम्ही सर्व श्रोते मायबाप सर्व गुणीजन मंडळी आमचे उद्धव महाराज असतील आहे का नाही, तुमचं नाव काय? ज्याचं नाव त्यानं सांगितलेलं बरं बुवा, जास्त म्हणजे असं मला नाव माहित नाही असं माहित असं म्हणू नका तुम्ही आता. विठाला विष्णू महाराज सगळे गावकरी भजनी मंडळी
सगळ्यांच्या चरणावर एकदा नतमस्तक आणि शिवेला आरंभ विठ्ठल तुकोबा काय म्हणतात, मनुष्यानं पूजा केली पाहिजे, केलीच पाहिजे, पूजा केली पाहिजे. अरे जो पूजा करत नाही का, जो जीवनात पूजा करत नाही त्याला उद्धाराला ठिकाणाच नाही. आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावे लागेल, पूजा करावी लागेल. तर पूजेचे प्रकार काय, पूजेत किती प्रकार आहेत वगैरे आपण बघूया. पण पूजा करावी लागते. मला पूजा ज्याला जीवनात केली नाही उद्धार होणार नाही. कसा उद्धार होईल आहे का नाही, पूजा करावी लागेल. पण पूजा करा, पूजा करा, पूजा करा अनेकांनी सांगितलं आपल्याला. अरे पूजेचं खरं स्वरूप काय आहे तुकोबरायांना विचारावं, ज्ञानोबरायांना विचारावं, पूजेचं खरं स्वरूप काय आहे. अरे आपल्या मनानं पूजेचं मांडलेलं स्वरूप हे काय पूजेचं स्वरूप नसतंय. पूजेत कोणीतरी आणायचं, कुठून तरी देव गोळा करायचे, धुयाचे, ऐका नाही म्हणत. ऐका, एक पेशंट एक बिमार पडला आणि डॉक्टरकडे गेला. लक्षात आले ना, सोयाबीन लय जास्त थकलेली नाही, कुठे कुठे थकलेली शेत, भजनी थकली, महाराज थकली, ऐकणार येतं. मग आता आम्हाला इतकी तरी सूट, त्याच्यात छिद्र आहे बाबा, ते खाली जाते. ते खातच नाही. काय चालू होत आपलं, सोयाबीन नाही काय. आम्हाला भजने कीर्तनाला एवढा तरी चान्स आहे, दुपारा सुट्टी तरी मिळेल कीर्तनाला जायचंय म्हणून. कमीत कमी 4 वाजता जायचंय कीर्तनाला. लांब हे जवळ का असं, तुम्हाला तिथं काय चान्स नाही. ज्याला कट्टर शेतकरी याच्या विचारायला तसं काही चान्स होत नाही का. चला जाऊ द्या मला, पूजा करावी नाही का नाही. पण पूजा करत असताना मी सांगत होतो, एक पेशंट डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरकडे गेल्यावर मला दुखायला बिमार पडलो मी. त्यानं तपासलं आणि डॉक्टरनं त्याला औषध सांगितलं काय, किंवा त्याच्याच मनानं त्यानं ठरवलं, किंवा डॉक्टर तसाच भेटला त्याला आणि डॉक्टरनं सांगितलं एक काम करा, काहीतरी 50 ग्रॅम घ्या, कशात तरी मिसळा आणि कोणत्या तरी टायमाला प्या, जाईल रोग तुमचा. काहीतरी घ्या, कशात तरी मिसळवा आणि कोण्या तरी टायमाला घ्या. लक्षात येईल का. औषध सांगितलं जर असं असेल आणि रोगी महाराजच्या डॉक्टरचं ऐकणारा होता, त्यानं काहीतरी घेतलं, कशात तरी मिसळलं किंवा कोणत्या तरी टायमाला घेतलं आणि त्याचा रोग गेला. खरंय काय, अरे असं नसतंय जवळ, असं होत नसतं. तसा भक्ती करत असताना मोक्ष मिळवायचा आहे. मला सर्वोच्च पद हे मोक्ष पद, सर्वोच्च पद म्हणजे पंतप्रधानापेक्षा मोठं आहे का. सर्वोच्च पद मोक्ष पद सर्वोच्च पद आहे, पंतप्रधानापेक्षा मोठं आहे का. अरे म्हणजे ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवालाही जे पद मिळत नाही. ब्रह्माधिक देवा कर्माची कचाटी मनोनी आता अति फारतया. तुकोबराय म्हणता ब्रह्माधिक देवा कर्माची ब्रह्माधिका पार नोलंग विसामूर्ते. ब्रह्माधिका पार नोलंग विसामूर्ते. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. म्हणून त्यावर तरी काय म्हणतात, हे आदिपुरुषाची माया ब्रह्म्याई ही नयेची आया.
मनोनी भुलविला ऐके राया संजय म्हणे हे आदिल पुरुषाची माया आणि ही माया पार केल्याशिवाय मुक्तता मिळत नाही. मोक्षाचं ते म्हणले आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ना मोक्ष. बरोबर आहे का नाही? आत्यंतिक दुःख म्हणजे माया. मायेला पारच करावं लागतं. महाराज तुकोबाराय म्हणतात ब्रह्मादिक देवाला सुद्धा ते शक्य होत नाही. हे पद आपल्याला मिळवायचंय. फुकट मिळणार आहे का? फुकट मिळणार आहे? फुकट काही मिळत नाही महाराज. ते पद मिळवायचं असेल, रोग घालवायचा असेल तर औषध घ्यावं लागेल. घ्यावंच लागेल, औषध घ्यावंच लागेल. परंतु काहीतरी घेतल्यानंतर कशात तरी मिसळवल्यानं रोग जाणार आहे का? तसं मायेचा रोग जर घालवायचा असेल, दुःखाचा रोग जर घालवायचा असेल तर औषध घ्यावं लागेल. आणि ते औषधही आपल्या मनानं का वैद्याच्या मनानं, डॉक्टरच्या मनानं का आपल्या मनानं? आणि तो डॉक्टर आहे तसाच भेटला तर कशात तरी मिसळून काहीतरी खा. डॉक्टर आहे त्यात तोला मोलाचं लागेल का नाही? आता महाराज बरं का महाराज, या असेच डॉक्टर जास्त निघली असे कशात तरी घ्या काहीतरी मिसळवा. म्हणा तुकोबार आहेत नाळोबार आहे खरे डॉक्टर आहेत महाराज. त्यांच्या सल्ल्यानं जर औषधी घेतली तर निश्चित भावसागरातून आपण तरुण जाऊ. पण त्यांच्या मतानं घ्यावी लागेल. संतांनी नाळोबाराय तुकोबारायांनी सांगितलं महाराज जर तुम्हाला या भवसागरातून पार व्हायचं असेल तर वंदन करा, वंदन करा, पूजन करा. आहे का नाही? वंदन करा, पूजन करा. पण वंदन करा, पूजन करा एवढंच आपण ऐकलं. पण कुणाला वंदन करा, कुणाची पूजा करा? पूजा केल्यानं देव प्रसन्न होतो. होतो का नाही? पूजा केल्यानं देव प्रसन्न होतो. पण कुणाची पूजा? बायकोची. कोणाची पूजा केल्याने देव प्रसन्न होतो? आता ज्यांनी सांगितलंय पूजा केल्यावर देव प्रसन्न होतो, त्या कुणाची पूजा केल्यावर देव प्रसन्न होतो हे कुणाला विचारावं लागेल? ज्यांनी सांगितलंय पूजा केल्यावर देव प्रसन्न होतो त्यालाच विचारावं लागेल का नाही? त्यालाच विचारावं लागेल. त्यालाच ते माहिती. तुम्ही गुरुला म्हणले ना, हे गुरुले झालेत माझ्यासारखे रिकामी आहे. तुकोबारायचं प्रमाणे एक करती गुरु गुरु भवती बारू शिष्याचा. नाही काय काय गुरु तुकोबाराने एका गुरुचा दृष्टांत दिला. तुकोबाराय म्हणले काय तक्र शिष्या मान आणि दुधा म्हणे नारायण. ऐसे पोटाचे मारिले दिवे अशा विटंबिले. तक्र शिष्या मान. बरेच होतात शिष्य त्याच्या बाजूला. एका जणांना बाई ताक आणलं ग्लासभर. बाबा ताक प्याता का म्हणतात. ताक प्याता का? तो बाबाला तो ताकाचा ग्लास पाहिल्यावर तो म्हणला नाही नाही अरे मी गुरु आहे. म्हणलं मी काय साधा गुरु आहे का? अगोदर म्हणला मी शिष्याला मान देतो आणि ते ताक कोणाला प्यायला देतो? आपलं काय म्हणला उपाशी तर उपाशी आपल्याला सवय लागलेली आहे. शिष्य उपाशी राहता कामा नाही. त्याला अगोदर मान द्याव द्या. त्याच्या घेता नाही का तुम्ही आधी घ्या तुम्ही आधी असं म्हणतात ना माणसं. हा शिष्य मला घ्या घ्या. तक्र शिष्या मान. ताक आलं की शिष्याला मान. आणि मग दुसरा ग्लास दुधाचा आला. दुधाचा आल्यावर शिष्याला मान नाही. दुधा म्हणे नारायण. ते देवाचं स्वरूप हे म्हणला विठ्ठल 40 तळी भरला. दुधाचाही विठ्ठल भरला आणि मीच घेणार ती. असे गुरु तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण भोगाची आन नरका जाती. विठ्ठल पूजा करा, पूजा करा, वंदन करा, पूजा करा. म्हणजे पूजा करा मान्य आहे. पण महाराज पूजेचे काही प्रकार आहेत. पूजन भगवंत संत प्रसन्न होतात. महाराजांचा आमचा आताच विषय झाला. महाराजांनी सांगितलं आमच्या आजोबाचं कीर्तन ऐकलं होतं. आता मला आठवलंय. मला संताची खरी पूजा त्या अभंगाचे शुद्धाचार्य आहे. संताचे पूजन लागतची धन नाही वित्त. शुद्धाचार्य आहे संताचे पूजन. महाराज पूजा करावी. पूजा 3 प्रकारची पूजा आहे. कायिक पूजा, वाचिक पूजा
आणि मानसिक पूजा, 3 प्रकारची पूजा आहे का नाही? भक्ताला 3ही पूजा कराव्या लागतात. जर देव मिळवायचा असेल तर 3 पूजा कराव्या लागतात. काही पूजा करावी लागते, वाचिकही पूजा करावी लागते आणि मानसिकही पूजा करावी लागते. काही म्हणजे शरीराने केलेली पूजा आहे का नाही? मला तीर्थयात्रेला जाणं किंवा देवाच्या दर्शनाला हनुमंताच्या मंदिरावर जाणं, देव घरी असले तर देवाला स्नान घालणं, त्यांना गंध लावणं, त्यांना माळ हार घालणं, त्यांना वस्त्र परिधान करणं, त्यांना नैवेद्य दाखवणं, ही कोणती पूजा आहे? शारीरिक पूजा आहे. शारीरिक म्हणजे शरीरानं बाह्य केलेली पूजा, शारीरिक पूजा. दुसरी पूजा आहे वाचिक पूजा, वाचन केलेली पूजा, वाचिक पूजा आहे. वाचन पूजा करता येते. वाचन पूजा कशी करता येते? देवाचं संतांचं वर्णन करणं वाचिक पूजा आहे महाराज. वाचिक तप येते. तुकोबर आहे म्हणतात, काय त्या तपाचं वर्णन करावं? महालाभ जीवाच्या तुटी महालाभ फुकासाठी फुकट महालाभ. माझी वाचा तुटी नेघे. तुटी म्हणजे तुटवाडा, तुटवाडा मधात खंड पडणं, खंड पडू देत नाही. काय करत राहते? कोणाचं वर्णन करत राहते. तर तुकोबराय सांगतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन शब्दाचा अर्थ आहे संत, आहे का नाही? सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे आणि पुण्य फुकट मिळत असल्यामुळे निघे माझी वाचा तुटी. माझी वाचा बंद राहत नाही, मधात थांबत नाही. का? महालाभ फुकासाठी. फुकटा फुकटी काय भेटायला? नुसता लाभ नाही, महालाभ भेटायला लागला. वाचिक पूजा आहे महाराज. एक लक्षात घ्या, वाचिक तप मोठा आहे पण वाचिक पापही मोठा आहे. शारीरिक पाप आहे, मान्य आहे, पण वाचिक तपही श्रेष्ठ आहे आणि वाचिक पापही काय आहे? श्रेष्ठ आहे. वाचिक पाप कोणता आहे? निंदा करणं तर वाचिक पाप आहेच आहे, पण येथे निंदकापाशी अशेषही पापे मावळे ज्ञानोबा आहे म्हणतात. निंदा करणं तर आहे ते नेहमी ऐकतो आपण, पण दुसरं महापाप आहे का हे आपल्याला कधी तुम्ही कुठं ऐकलं असेल नसेल मला माहित नाही, पण दुसरं त्याही पेक्षा एक मोठं महापाप आहे का? आणि पुण्य कोणतं आहे? जे वर्णनीय आहेत
त्यांचं वर्णन करणं हे पुण्य आहे आणि जे अवर्णनीय आहेत त्यांचं वर्णन करणं हे पाप आहे. जे वर्णन करण्याला योग्य नाही त्यांचं वर्णन करणं हे महापाप आहे. तुकोबाराय म्हणतात देवा 2 पाप माझ्याकडून घडू देऊ नका देवा. 2 पापाची देवाकडे मागणी केली. देवा तू कृपेचा सागर आहे, तू बलवान आहे, 2 पाप माझ्याकडून घडू देऊ नका. कोणते? नरस्तुती आणि कथेचा विकार. नरस्तुती ते कथेचा विकार लांब ठेवा. आपल्याला महत्वाचं एवढं घ्या. नरस्तुती माझ्याकडून घडू देऊ नका. जीवनात ह्या 2 गोष्टी तुम्ही पुरवा. मला ज्याचं वर्णन करण्याला जो योग्य नाही त्याचं वर्णन केलं की त्याचे आख्य पाप आपल्याकडे येतात. कारण त्याच्या पापाला अनुमोदन दिल्यासारखं होतं ना, ते अनुमोदन दिल्यासारखं होतं. आणि मग लक्षात घ्यावा, परत दुसरं एक पाप आहे, आत्मस्तुती करणं महापाप आहे. आत्महत्येचं पाप लागतं मला. स्वतःची काय करणं? स्वतः स्तुती करणं वाचिक पाप हे. वाचिक पूजा स्वकीर्ती कानी नायकावी हा अमुका ऐसे नोहावे शेची लोका. त्याला त्या संतांचं वर्णन करत असताना, ज्ञानी महात्म्याचं वर्णन करत असताना आम्हाला तो पदावर माऊली ज्ञानोबा राहिली लिहितात आहे का नाही. स्वकीर्ती कानी नायकावी ऐकत नाही महात्मे. स्वतःची कीर्ती स्वतःच्या मुखानं बोलत नाही. बोललं की महापाप होतं. महाभारतातला एक दृष्टांत आहे, याच्यावर प्रकाश टाकणारा अत्यंत महत्वाचा दृष्टांत आहे. महाभारतामध्ये कुंती मातेला माहिती होतं की कर्ण आपला मुलगा आहे. आता पेटलं युद्ध. आता मला असा प्रसंग आला की कर्ण मारणार नाही तर अर्जुन मारणार. पांडवांचं एकच लक्ष होतं कर्ण मारायचा आणि कर्णाचं एकच लक्ष होतं अर्जुन मारायचा, पांडव हाणायचे. पण कुंती मातेला चिंता, कारण कर्ण मेला तरी माझाच मरणार आणि अर्जुन मेला तरी पांडवाचा कोणी मेला तरी माझाच मरणार. आणि मग भगवंताने खेळी केली. भगवंत कुंती माताला कर्णाकडे घेऊन गेले. सगळं कर्णाला सांगितलं तुझी आई आहे वगैरे, ते मोठा इतिहास आहे. आणि मग त्या वेळेला काय पाहिजे तुला? आता तू तर माझा सांभाळ केला नाही. कर्ण स्पष्ट वक्ता होता. तू तर माझ्यावर फक्त जन्म दिलाय, बाकी उपकार नाही. नुसता जन्म दिला म्हणून कोणी आई होत नाही वगैरे कर्ण महाभारतात बोललेला आहे. मग सांगितलं तुझी काय इच्छा आहे? तरी आई म्हणून मी तुला देतो वरदान. सांगितलं एक काम कर, माझी एकच इच्छा आहे, माझे 2ही मुलं जगावेत. म्हणजे अर्जुनही जगावा आणि कर्णही जगावा. सांगितलं हे शक्य नाही. कर्णाने सांगितलं हे शक्य नाही, पण एक वचन तुला देतो म्हणले. काय वचन देतोय? की तुझे महाभारताच्या शेवटी तुझे 5 जिवंत राहतील. किती जिवंत राहतील? 5 राहतील. 5 राहतील. 6 राहणार नाही, 5 राहतील. अर्जुन मेला तरी 5 राहणार आणि कर्ण मेला तरी 5 राहणार आहे का नाही. कारण मी तुला वचन देतोय, एक अर्जुन सोडून तुझे 4 मुलाला मी मारणार नाही. कर्णाला माहित होतं मी मारलं नाही की एखादा हिंमत नाही येईल. भीमाला मारायची कोणाची हिंमत आहे? हिम कोणता? हिम दादा कोणाची हिंमत आहे मारायची? कोणाची हिंमत नव्हती मारायची. नको तर काय सामान्य होते का? कोणाची हिंमत नाही, मी मारणार नाही. 5 जिवंत राहतील, जा वचन देतो. आणि मग वचन दिलं होतं. मग त्याचा एकच आहे, खूप मोठा इतिहास आहे. नकुल सहदेव पुढे आले, हात जोडले हो. त्या कर्णानं सांगितलं वापस जा बाबा, वापस जा, तुम्हाला मी मारू शकत नाही, कारण वचन दिलेलं होतं. पण त्यानं काय केलं? आपला फास धर्मराजाच्या गळ्यात टाकला. कर्ण धर्मराजाच्या गळ्यात फास टाकला आणि ओढलं धर्मराजाला आणि मारणार. वचन आठवलं. आईला वचन दिलंय, मी अर्जुन सोडून दुसऱ्याला मारणार नाही. दिलं सोडून. चांगलं झालं का वाईट झालं?
कर्णानं धर्मराजाला शस्त्र अस्त्र सगळे त्याचे घालून त्याच्या रथाचा विध्वंस केला, त्याला फटफटत आपल्या पायाजवळ आणून सोडलं. हे चांगलं, जीव मारलं नाही, हे चांगलं झालं का वाईट झालं? तुम्ही म्हणजे तूच सांग ना काय झालं विचारतोच कशाला? खरंय महाराज, विचारतोच कशाला? ऐका नाही, ऐका आपल्याला चांगलं वाटत असेल कारण जीव बसला, पण क्षेत्रियाने पळून जाणे कोण साही लाजिरवाणी बरोबर आहे म्हणतात. एका क्षत्रियाला याच्यापेक्षा मरण परवडलं आणि म्हणून धर्मराजाने युद्ध सोडून दिलं. जिवंत का सोडलं? मारायचं होतं मला, अपमान झाला ना महाराज. जाणतेनी तवची जी आवे जव अपकीर्ती अंगानन पवे तरी सांग पा केवी निघावे तू आहे थोडी आमावली जनावर आहे. तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणताय अरे शहाण्या माणसाला अपमान होऊ दे, जगू नये वगैरे सगळं गेले आपल्या कसले शिबिकेत अर्जुनाला कळालं. अर्जुनन भगवान कृष्णानं रथ काढला धर्मराजाकडे गेली. धर्मराजाला सांगितलं, धर्मराजाचं सांत्वन वगैरे करायला लागले. धर्मराजाने अर्जुना मरणार मी जगणार नाही, याच्यापेक्षा मेलेलो बरो, मी मेलेलो बरो. अरे का? अरे अपमान केलाय त्याला माझा. अरे तुझ्यासारखा शूरवीर माझा भाऊ असताना काय काय जगण्यात अर्थ आहे? अरे आग लाव तुझ्या शौर्याला. अर्जुनाला बोलायला लागले, आग लाव म्हणले तुझ्या शौर्याला, काळी लाव, पेटून दे, काय जाळायचंय तुझं ते गांडीव धनुष्य. गांडीव धनुष्य, अर्जुनाच्या धनुष्याचं नाव गांडीव धनुष्य. जाळायचं का पेटवायचंय त्याला? मला त्या अर्जुनाला बोलत होते तोपर्यंत अर्जुन शांत होता. गांडीव धनुष्याला नाव ठेवलं रे ठेवलं. अर्जुनानं धनुष्य काढला, धनुष्याला बाण लावला. देव कृष्ण म्हणजे काय करतो अर्जुना? काय म्हणला? मारतो धर्मराजाला, सोडित नाही. आता कोणाला? कोणता धर्मराजा? सका भाऊ. भगवान कृष्ण म्हणजे बरं झालं गड्या, तुमचं पेटल्यावर तो दुर्योधनाला आनंदच होणार आहे. तो धर्मराजाला मारणार, बरं त्याला तर तेच पाहिजे आहे का नाही? पण मारणार का? ऐका आता मारणार का? त्यानं सांगितलं मी शपथ खाल्ली होती. अर्जुन म्हणला काय शपथ होती? की माझ्या गांडीव धनुष्याला जर कोणी नाव ठेवलं तर त्याला मी जिवंत सोडणार नाही. मग तो भाऊ असला तर. नियम केला तिथं काही नियम करताना भावाचा विचार करून नियम थोडाच केला होता. तिथं काही जावायचा विचार करून थोडाच नियम केला होता. तिथं काय विचार केला होता? आता मी सोडणार नाही. देव म्हणजे थांब जर आपली डायरी काढू दे. एखादी पळवाट आहे का? कारण सगळ्या पळवाटा कोणाला माहिती आहे? कृष्णालाच माहिती. कृष्णालाच म्हणजे एखादी पळवाट, त्यानं डायरी काढली, पळवाट काढली आणि सांगितली एक पळवाट आहे. काय? आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा जर अपमान केला, जर त्याला खालच्या शब्दात बोललं तर त्या व्यक्तीला मारल्याचं पाप लागतं. तू मारू बिरू नको, धर्मराजाचा अवमान कर. बोल काय बोलायचं, तुझ्या मनात येईल ते बोलून घे तेवढं. आता अर्जुन बोलायला सुरुवात केली. हे कळतं का? स्वतःला धर्म म्हणून घेता, स्वतःला श्रेष्ठ म्हणून घेता, धर्माची मूर्ती म्हणून घेता आणि जुगार खेळत असते का? बरं खेळला तर खेळला, जुगारावर बायको असो. अर्जुनानं बोलायला सुरुवात केली. 4-2 शब्द 10-20 शब्द बोलला. म्हणजे झालं ना, आता सगळं युद्ध झालं. आता धर्मराजाने मारल्याचं तुला काय लागलं? पाप लागलं. मोठ्याचा अपमान केला, त्यांना मारल्याचं पाप लागलं. चला अर्जुनानं आता तलवार काढली. देव म्हणले आता काय? म्हणजे मी दुसरी एक शपथ खाल्ली होती. आणि काय शपथ खाल्ली होती? की माझ्या मोठ्या भावाचा जर कोणा अपमान केला तर त्याला मी जिवंत सोडणार नाही. मग तो अर्जुन असला तर. आता मला जगण्याचा काय नाही अधिकार नाही. देव म्हणले गाडी आता लागली भूक, सकाळी 7 पासून 5 घ्यालोय, म्हणजे रथ चालवायलोय असं म्हणायचं होतं मला. आता काय पोटात पडली आग, आता तू मरणार. चतुरा तू शिरोमणी अर्जुना, तू आता मरणार. आणि तुझा जीव गेल्यावर तुझा कार्यक्रम होतो जेवता येतय का? पण कार्यक्रम करणं भाग, आंघोळ करणं भाग. त्या दिवशी एक दिवस आम्ही सावड्याच्या कार्यक्रमाला गेलो. मला तो पण नाही चला जेवायला, मला आंघोळ करणं लागते. काय घ्या येऊ म्हणे तुम्ही? आपण तो पठ्या काहीच आंघोळ करत नाही म्हणे, काहीच आंघोळ करत नाही म्हणे. आणि आम्हाला का भूत लागले का? काय झालं म्हणे आंघोळ नाही केली तर? काय होतं म्हणे आंघोळ नाही केली तर? काय होतं?
आणि मी म्हणतो हो ना, म्हणलं आमच्या गावात खाली आहे म्हशीचा तो जन्मभरचा नाव मिळत नाही की त्याला काय झालं पाण्याचा वडात बसलाय गार वाटाव म्हणून, पण आंघोळ केली नाही आणि मग म्हशीचा हाल्या आंघोळ करत नाही आणि तू आंघोळ करत नाही, त्याच्यात तुझ्यात फरक तरी काय? लोक नास्तिक झाले महाराज, म्हणजे भेव वाटतं म्हणून आंघोळ तो धर्म आहे. अशुद्ध ठिकाणी शरीरावर मलिनता आली तर ती पवित्र करावी. महाराज सगळ्या अंगावरच्या कपड्यासहित काय करावी? आंघोळ करावी. खबर तोपर्यंत आहे का नाही? मग भगवंतानं सांगितलं बाय मला जेवायचं जेवता येणार नाही, तुझा कार्यक्रम होतो, तुझा जीव बिव जाऊ तर मी जेवून येतो. निघाला कृष्ण, भगवंत निघाले. निघाला म्हणला ओ देवा, ओ देवा, ओ थांबायकडे म्हणजे काय एखादी पळवाट काढा ना. कृष्ण म्हणी सगळ्या पळवाटाला काट्या लावल्या, लोकांना आता कुंपण केली, पळवाटा ठेवल्या नाही, पळवाट राहिली नाही. मला पाया पडतो तुमच्या पळवाट काढा, नाही तर मरावं लागतंय. आता भगवंतानं सांगितलं, भगवंतानं एक पळवाट काढली आहे का? भगवंतानं सांगितलं अर्जुन ऐक, तुला स्वतःला तुला मारायचं आहे, आत्मस्तुती कर स्वतःची. आत्मस्तुती केली की स्वतःच्या आत्महत्येचं स्वतःला पातक लागत. महाभारतातला प्रसंग आहे, बनवाबनी नाही सांगितलं, महाभारतात वाचा. पातक लागत आणि मग अर्जुनानं आत्मस्तुती केली. माझ्यासारखा कोणी क्षत्रिय नाही, माझ्यासारखा कोणी योद्धा नाही, मी जगात श्रेष्ठ आहे, मी जगात असा आहे. आपल्या एवढे कीर्तन कोणाला येतं? रात्री तिथं होतो, उद्या इथं आहे, परवा दिवशी तिथं आहे. आपली डायरी पहा. आत्मस्तुती केली की आत्महत्येचं पाप लागलं. वर्णनीय आहे, त्यांचं वर्णन न करणं पातक आहे आणि आत्मस्तुती करणं आत्महत्येचं पातक आहे आणि अवर्णनीयाचं वर्णन करणं महापाप आहे. महाराज महापाप आहे. कशा करता करतोय आपण? ऐका पंडित जन, तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती, माझी परिसा ही विनंती. हात जोडून आपल्याला सांगतात नका करू नरस्तुती. महाराज करू नका स्तुती नराची. अनेक प्रकाराने तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी ते मांडलेलं आहे. जे वर्णनीय आहे त्यांचं वर्णन करणं ही वाचन केलेली पूजा आहे. पूजा आहे महाराज, ही पूजा आहे, पूजा आहे. आणि म्हणून ही वाचिक पूजा आहे. देवाचं संताचं वर्णन करणं ही वाचिक पूजा आहे आणि मानसिक पूजा आहे. मनानं त्याचं चिंतन करणं कोणती पूजा आहे? मानसिक करावी ती पूजा मनीची उत्तम. लौकिकाचे काम काय असे कळावे ताय असे कळे अंतरीचे, कारण ते साचे साचांगी. आहे का नाही? म्हणून मानसिक पूजा आहे. मनोमय पूजा येची पडी येशी राजा. मनोमय पूजा देवाला आवड. मानसिक जप आहे, ती मानसिक पूजा आहे. वाचिक पूजा आहे आणि ती पूजा करावी संताची, देवाची करावी. पण पूजा कुणाची करावी? ऐका, पूजा पूजनीय आहे त्याची काय करावी? कोणाची पूजा करू नये. मला जे पूजे फळ मिळवायचंय का? कोणाची पूजा करून चालणार नाही. पूजनीय आहे त्याची काय करावं लागेल? पूजा करावं लागेल, पूजा करावी लागेल. मला सांगा, आपल्याला कोणीतरी सांगितलं रहिवाशी दाखला आणा. काय आणा? रहिवाशी दाखला आणा. तुमचं काम होतं. बँकेत सांगितलं तुम्हाला लावायचं. आता वाजली 15 मिनिटाचा कार्यक्रम. आता अरे तो सांगितलं बा तुम्हाला 1,00,000-2,00,000 रुपये कर्ज मिळतंय, 2 लाख रुपये मिळतात आणि तुम्ही काय आणा ते रहिवाशी दाखला आणा. आता तो गावात आला तो रहिवाशी त्याच्यात होतं घरी ते कोऱ्या कागद, नाव बिव लिहिलं, पण सरपंच गावात नाही, म्हणजे गावाला जाईल आणि घरी जाऊन विचारलं, सांगितलं सरपंच 4-8 दिवस आता येणार नाही. मग त्याला म्हणलं त्याच्यात काय लागतंय? सहीच लागते ना. कुणाची नेऊ? रहिवाशावर सहीच लागते ना. मग जो मंदिरावर बसलाय त्याची कुणाची नेऊ? जमल का? रहिवाशी मान्य केल्या जातं
सही शिवाय मान्य केल्या जात नाही. हे जरी खरं असलं तरी कुणाच्याही सहीना मान्य केल्या जात नाही. अधिकाऱ्याची सही लागते, अधिकाऱ्याची. तसं पूजा केल्यावर आपल्याला पुण्य होत, पूजा केल्यानं आपल्याला मुक्ती मिळते, पण कुणाच्याही पूजन मिळत नाही. कुणाची पूजा करावी? तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, पूजा पूज्यमान, पूजेचा मान जरूर द्यावा, पण कुणाला द्यावा? जो पूज्य आहे त्याला द्यावा. पूज्य आहे त्याला द्यावा. बरोबर आहे का नाही? पूज्य लागतात त्याला, पूज्य लागतात. पूज्य असलेला मान द्यावा. म्हणजे मला तुमच्या दृष्टीनं पूज्य कोण आहे? तुकोबाराय तर कथे उभे हरिजन. जे कथे हरिजन उभे ते पूज्य. हरिजन जे कथे उभे ते काय आहे? पूज्य आहे. मला तुकोबरायची हरिकथेवर खूपच निष्ठा आहे व, कारण तुकोबरायला जे एवढं पद मिळालंय. काय पद मिळालंय तुकोबरायांना? मोक्ष नाही मिळाला, मोक्ष नाही मिळाला तुकोबरायांना. तुकोबराय मुक्त मोक्ष मिळाला नाही. तुकोबरायांना मोक्ष मिळाला नाही. सगळं जग ज्या मोक्षाची अपेक्षा करते तो मोक्ष नाही घेतला तुकोबरायांनी. मोक्ष सुखा हनुलाता घेतला नाही. लात मारली त्याला लात. मोक्षा मागरी कामारी हे दासी होय सांगो ते ऐशी तुका म्हणे. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा. नाही लागत तुमचा मोक्ष भिक्षा आम्हाला, नाही लागत तुमचा मोक्ष. मोक्ष नाही मिळाला. मानव देह घेऊन निज धामा गेले. हे पद तुकोबरायांना मिळालं. महाराज तुकोबरायांना हे पद मिळालं. कोणतं पद मिळालं? मला असं म्हणतात मरणाऱ्या माणसाला हे दिसत आहे. दिसतेत का? मला दिसते का? आपण काय पाहिले नाही, आणि पाहिल्यावर मग मी जर पाहिले ना तर तुम्हाला सांगायला नक्की. कुत्र्याला दिसते असं म्हणतात. कुत्र्याला दिसतात, कुत्र्याला दिसतात म्हणतात अगोदर गावात. मग तो कुत्री भूकत येत नाही का नाही? पण ते दिसतात मला बुवा आलेला. ते म्हणतात नाही इकडून आले तिकडून आले, काळे कपडे घातलेले, तर ते शिंग असतात का? असतात का नाही काय माहिती. ते दिसतात मला, आहे का नाही? महाराज तुकोबरायांना सुद्धा दिसत होता. मुरारी वाढ वेळ झाला. उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. मला तुकोबरायांना पांडुरंगानं जगची वाट पाहत उभं राहावं. खूप वेळ झाला तुकोबरायांनंतर ते उभे आहेत. हे का नाही? मला नेण्याकरता आलेले आहेत. ते पद तुकोबरायांना मिळालं. तुकोबराय म्हणतात कशाला मिळालं हो? तुकोबराय म्हणतात कोण कशानं मोक्ष मिळवलाय, भगवत प्राप्ती केली मला माहित नाही. कोणी काहीतरी केली आचरणे मजया कीर्तने विन नाही.
कोणी काहीतरी केली आचरणे, काय केलंय माहित नाही, पण मजया कीर्तने विण नाही. मला जे पद मिळालं या कीर्तना वाचून दुसरं साधन मी केलं नाही. पण काय करायचं ते करा. आम्ही आमचं कीर्तनाचं साधन सोडणार नाही. किती आदर या कथेवर महाराज तुकोबाराय म्हणतात, कथा काय सामान्य आहे का? कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. परत कथे ऐशे पुण्य अनेक नाही सर्वथा तुकोबाराय म्हणतात. कथेसारखं पुण्यात नाही महाराज, ऐकणारालाही नाही. कथा सुख करी कथा दुःखारी, कथा सुख करी, पुन्हा कथा मुक्त करी. मुक्तही करते, सुखही देते, दुःखही घालवते. सगळं काय जे मिळतंय ते कशाने मिळतंय? कथेने मिळतं. काहीच नाही महाराज, ऐकणाराचा खूप मोठा फायदा आहे. श्रवणाचे मिशे वैसावे येऊनी साम्राज्य भोनी सुखे नांदी. माऊली ज्ञानोबराय म्हणजे मोक्ष मिळवायचं का? काहीच नका करू. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, रोग जाय दूध साखरे तरी कडुनिंब का प्यावा. का प्यावा? अरे काय करा, मी तर ऐकायला येऊन बसा. करू नका. इथं काय करा, फक्त मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता येथ मोक्षाशी आयता श्रवणाची माझी. काही करायची गरज नाही, फक्त ऐकायला येऊन बसा. मोक्ष ऐकणारालाही फायदा आहे. आणि मला कथा करणार, कथेला जे उभे आहेत, मला त्यांचं तर एवढं तुकोबारायांना प्रेम आहे, इतकं श्रेष्ठ प्रेम आहे. तुकोबाराय म्हणतात, जे वक्ता आहे आणि हे लोक उभे आहेत ना, हे आले घरी कीर्तनाला. आता सुरुवात करायच्या अगोदर आम्ही आलो ना घरी, असे आपण घरी आलो. आणि घरी आल्यावर मला सांगा, गृहस्थी माणूस मोठा म्हणजे संसारिक मोठा का संन्यासी मोठा? श्रेष्ठ कोणी? भगवे कपडे घातलेला संन्यासी, भगवे कपड्याचा संन्यासी. ज्या लेकर नाही, बायको नाही, मुलं बाळ नाही, पुन्हा काय काय नाही, काहीच नाही. तीर्थ संन्यासी काहीच नाही, असा संन्यासी श्रेष्ठ आहे महाराज. तो उंच पद आहे. संन्याशाला तुम्हाला माहिती का संन्यासाचा नियम आहे? संन्याशाला त्याच्या बापाच्या सुद्धा पाया पडायची गरज नाही. संन्यास धर्मामध्ये भागवतात वाचा तुम्ही, एवढं पद त्याचं काय श्रेष्ठ आहे. बापाच्या पाया पडायचं नाही. तर पितयाने तैसा वंदावा कुमर जयाचे अंतर देव असे तुकोबाराय म्हणतात. पटलं तर घ्या. पितयाने तैसा वंदावा कुमर, बापानं अशा मुलाला वंदन करावं. दयाचे अंतर देव वशे, फक्त त्याला आईच्या पाया पडायची काय आहे? आईच्या पाया मात्र त्यानं पडावं. म्हणजे आईचं स्थान किती श्रेष्ठ आहे. जाऊया, संन्यासी आहे, संन्यासी श्रेष्ठ आहे. संन्यासाची पूजा अगोदर करावी, का सगळ्याच्या अगोदर करावी. पण कथेला जी मंडळी आली, कथेची सेवा करणारी मंडळी आहेत, ते बसले आणि संन्यासी बसलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, अगोदर कथेवाल्याची पूजा करावी, मग संन्यासाची करावी. संन्यासाची पूजा करणं अगोदर योग्य नाही. तुकोबाराय म्हणतात, वक्त्याधिमान गंधा अक्षदा पूजन श्रोता यती झाला जाण, तरी त्या नाही उचित शिर सर्वांगा प्रमाण यथाविध कर चरण, जेथीचे कारण तेथे शोभे अलंकार. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांना कथा करणाराचा आदर आहे. प्राणापेक्षा माऊली म्हणतात ते आवडतात ते आवडतात, हे प्राणापुरते आवडती मदनिवृत्ती. जे माझ्या भक्त चरित्राते प्रशंसिते, प्रशंसा करतात, वर्णन करतात, स्तुती करतात, ऐकतात, प्राणापेक्षा देवाला आवडतात. म्हणजे बरोबर. पण एक याच्या उलट आहे का? औषधासोबत काही खायचं असते, काही सोडायचं असते.
महाराज एक लक्षात घ्या, जे साधन जो व्यवसाय जास्त नफा मिळवून देतो तो तोट्यात जर गेला तर तेवढ्याच मोठा काय जातो, तोट्यात जातो. बरोबर आहे का नाही? तेवढाच तोट्यात जातो. मला सांगा, आपल्याकडे एक प्रमाण आहे, अवघेची तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. मला सांगा, चंद्रभागा मातेचं जर दर्शन केलं तर सगळ्या नुसते आंघोळ नाही म्हटलं, थंडी वाजत असेल तर करू दे ना आंघोळ, नुसते डोळ्यात पहा तर अवघ्या तीर्थ घडती एकदाच घडतात. बरोबर आहे ना? लक्षात येते का? घडतात. बरोबर आहे ना? का? कारण सगळे तीर्थ चंद्रभागेत येतात. शंकर सांगे ऋषी जवळ, सकाळ तीर्थे माध्यान्ह काळी येते पुंडलिका जवळ, गोरी करते आंघोळी वंदी विचारायला सगळ्या येतात त्याला. मग ऐका, एका चंद्रभागा मातेत जर डोळ्यानं पाहिजे स्नान केलं तर सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य मिळतं. त्या चंद्रभागेत जर घाण केली तर सगळ्या तीर्थात घाण केल्याचं पाप लागेल का नाही महाराज? एका बाजूने विचार करू नका, नाण्याला दोन बाजू असतात. दोन बाजू असतात. पंक्तीवर दणकावून तिखट डाळ हाणलेली, काही पाण्यातच. आता जरा बरं झाले 2 वर्षात. नाही तर तुम्हाला माहिती, आंघोळीला गेलं की माणसं पाण्यात होत्या घाणी केलेल्या लोकांनी, माहिती का नाही? पाण्यात. आणि तशी नाही घाण तुम्हाला वाटत बायन कुठून डोकं लावले का जुने कपडे न्यायचे चंद्रभागेत फेकायचे. माय सासू म्हणली होती, मै कपडे पिकअप फुकलं तिच्या सारणावर, नवे नाही चालत का? तर तुम्ही सांगा, आपण चंद्रभागेत आंघोळीला गेलो आणि आंघोळीला पाण्यात चाललो, जर वस्त्र आपल्या पायाला लागलं तर आपल्याला आनंद होतो का मळमळ होते? मग ज्याला मळमळ होते त्यानं तर इतका विचार करावा की आपणच धोतर जुनं कसं टाका. पण त्याला तिनं सांगितलेलं राहते, घरून ते जुनं धोतर वापस आणू नका, दूध उकळताना त्याला ते काळ जर झालंय आता सगळं म्हणजे तिकडे चंद्रभागे काय टपोर लावले. महापाप आहे महाराज, महापाप. तसं कथेला जर भगवंत वश होत असेल तर कथेत जर दोष झाले, कथेत जर दोष झाले तर त्याच्यासारखं पाप कुठत नाही. कुठंच पाप नाही. काय कथेचे दोष? कथेचे दोष ऐकणार तुकोबऱ्याचा एक अभंग, कथा काळीची मर्यादा सांगत होते भावेंदा प्रीतीने गोविंदा याची एक आवडे. वक्त्यालाही सूचना आहेत आणि श्रोत्यालाही काय आहेत? सूचना आहे. सांगणाऱ्यालाही नियम आहे वक्त्याला, आणि ऐकणाऱ्यालाही काय आहे? नियम आहे का नाही? काय म्हटलं ना, कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेंडूक होणी येईल जन्मा. कीर्तनात बोलला की बेंडूक झाला, ड्राय 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 बैस नदीच्या कडीला आळत लय बोलायचा आनंद आहे तुला. कथे कानवडे ढुंग नाही आळसे मोडो अंग, कथे कानवडे ढुंग. आळसाना अंग असं मोडायचंच नाही. मला काय काय माणसं अशाच आंबाळ्याला ते कथेचा अलारामच वाजवतो मोठं ना. म्हणजे ते म्हणायचं की आता संपव बाबा, संपव संपव. महाराज कथेचे अनेक दोष आहेत, कथेत दोष राहू नये. मग कोणते महाराज तुकोबराच्या ज्ञानोबराच्या अभंगात ओवीत कुणाला गोड गाण्याला जागा नाही. तिथं माग असं तिथं संशय ठेवलाच नाही. पूज्य कोण आहेत? कथे उभे हरिजन. कथेचे उभे आहेत. कीर्तनकार असेल, भजने असतील, ते पूज्य आहेत. पण कोणतं कीर्तनकार, कोणते भजने पूज्य आहेत? अभंगाचं दुसरं चरण, ज्याची कीर्ती वाखाणी, ज्याची कीर्ती वाखाणी, ज्याची कीर्ती वाखाणी, ज्याची कीर्ती वाखाणी,
सगळे एका क्षणात लिंक लावून देतो. पूजा केल्याशिवाय भगवत प्राप्ती होत नाही, पण कुणाची पूजा केल्यानं भगवत प्राप्ती होत नाही. तर तुकोबराय सांगतायत यांची पूजा करा. पूजनीय आहेत त्यांची काय करा, जे पूजा करण्याला योग्य आहेत त्यांची पूजा करा. कोण पूजन करण्याला योग्य आहे, तर कथे उभे हरिजन. कथेचे उभे आहे, उभे म्हणजे तुम्ही बसलेले आहात तरी उभे आहात. उभे शब्दाचा अर्थ आहे तत्पर. उभे शब्दाचा अर्थ म्हणजे असे आम्ही उभे तर तुम्ही बसले म्हणजे तुम्ही त्यात नाही असं नाही. उभे शब्दाचा अर्थ आहे तत्पर, आहे का नाही. मला निवडणुकीला उभे राहिले, मग उभे राहिले म्हणजे ते खाली बसत नाही का? उभे राहिले खाली बसत नाही का? मग उभे राहिले का म्हणतात, तर उभं राहण्याचा अर्थ त्या तुमच्या कार्यात काय आहोत आम्ही तत्पर आहोत ना. तत्पर ते तत्पर राहतातही, आहे का नाही. तत्पर असतात महाराज. निवडणूक पोहोचतो जिथं ट्रॅक्टर जात नाही तिथं बारकाड्या गाड्या जातात. कशा जातात काय माहिती, माळायनं फळायनं डोंगरायनं डांगरायनं कुठे जातात त्या. तत्पर असतात नाही का नाही. आपल्याला काय करायचं. हो हो वा विशेष नाही. मग नंतर महाराज साहेब नंबरही देतात, कोणाकडे नंबर घ्यावा आपला, आणि निवडून आले की ते कार्डच बदलून टाकतात. पटन साहेब आता फोनच लागत हो. साहेब गेले दिलेला आता येत नाही 5 वर्ष. काय चालू होतं आपलं तत्पर. उभे शब्दाचा अर्थ काय आहे, तत्पर. तत्पर म्हणा, तत्पर कथेत म्हणजे तत्पर आहे ते ऐकणारा असेल असं असेल. पण कुण्याही नुसते कथेत उभे तर कथेत ऐकायलेत म्हणून त्यांची पूजा करू नका. थांबा, जसे त्यांचे नियम ऐका तुकोबाराय म्हणतात. ते कोणाची कीर्ती वाखाणतात या अगोदर पहा. कोणाची कीर्ती वाखाणतात पहा. एक माणूस मला म्हणला, महाराज आमच्या गावात म्हणजे भाविक माणूस आहे, सात्विक माणूस आहे, सज्जन माणूस आहे, परमार्थामध्ये अत्यंत सज्जन आहे. आणि बहुतेक कलियुगात गुणवानाला किंमत आहे, सज्जनाला नाही. तुम्ही मान्य करा का करू नका. असे वारकऱ्याला आपल्यासारखे कोणी किंमत महाराज देत नाही. एखादा वारकरी असेल, एखादा भाळा मलाच काकडा म्हणणारा वारकरी असेल, हरिपाठ नियमाने घेणारा असेल, गुणाला किंमत आली. गुणाला किंमत आली. 2 तास छान 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 उड्या हाणल्या, तसा बाबाच नाही. एखादी गाण्याची चाल हाणली. आता मला एका माणसाने प्रश्न विचारला होता, थोडक्यात सांगतो महाराज. नाराज आपण आपली गोष्टी बाबा म्हणायचे महाराज, आपली पाठ आपणच थापटायची. भाग्यवान आहे, अरे वा भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. मला एका माणसाने प्रश्न विचारला, म्हणजे महाराज काय हो म्हणे, काय म्हणे गाड्या घोड्या लोक हे म्हणे. आता मी म्हणलं हो मला काय माहित नाही, पण गोप्ते बाबांनी उदाहरण सांगितलं होतं आम्हाला. गोप्ते बाबांनी महाराज सांगितलं होतं का, गोप्ते बाबाचं उदाहरण आहे जरा तिखट आहे, पण ते त्यांचं भांडायचं असेल तर ते भांडा, ते आता नाही भांडायचं तर ते भांडा. त्यांनी सांगितलं होतं म्हणे, बरोबर तुम्हाला आम्ही भागवत संहिता 5च जण होतो. सांगितलं पोरं एक लक्षात ठेवायचं जीवनात, एक माऊली 300-500 रुपयावर दिवसभर सोयाबीन काढायची. बरोबर आहे का नाही. मला सोपं आहे सोयाबीन काढणं. 500 रुपये मान्य, 500 रुपये आहे. 500चं या काळात 500 म्हणजे काही जास्त किंमत नाही. सकाळी 7 ते संध्याकाळी 7. आणि आता या 2-3 दिवसात असं ऊन तपलं, मला वाटलं मरतो मीच. आणि त्याच्या तुरीतली सोयाबीन पाहिजे, आणि तूर डोक्याच्या वर गेलेली पाहिजे. तुरीच्या वर डोकं नाही निघलं पाहिजे त्या माणसाचं. बस त्याला किती अवघड आहे महाराज. बघून येत आपण सगळे किती अवघड आहे. आणि एवढे कष्ट करून किती मिळतात, 500 मिळतात. 500 मिळतात. एवढं तळतळ तळतळ करून 500 मिळतात. आणि दुसरी एक बाई आहे महाराज, गादीवर बसून आरामात एसीच्या खोलीत बसून एका दिवसात 50,000 आणते. त्याचं मला वाटतं विस्तार करायची गरज नाही. 50,000 आणत असेल महाराज. हे 500 परवडले का ते 50,000 परवडली? परवडले ना. कारण या 500 दिवसभर कष्टाचे असतील, पण या माऊलीला पतिव्रता म्हणतात. ती 50,000 यशीत बसून कमवत असेल, पण तिला वेश्या म्हणतात. नसल काही मिळवता आला आपल्याला महाराज, नसल गाड्या घोड्या घर नसतील, बंगले बंगले बांधता आले, पण पतिव्रता म्हणून नोंद निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराज एक लक्षात घ्या, जगाच्या डायरीत नोंद होण्यापेक्षा देवाच्या डायरीत नोंद होईल. बरोबर आहे का नाही.
देवाच्या डायरीत ज्याची नोंद झाली त्याला दगड आपटल्या मरण नाही, आहे का नाही? म्हणून कुणाची पूजा नका करत बसू उगत. आणि मग महाराज मग धोका दिला त्या महाराज लोक म्हणजे बाबा लय श्रद्धा होती, तुला त्याच्यावर श्रद्धा ठेवायची सांगितलीच कोण? कारण ऐका, श्रद्धेनं उद्धार होतो महाराज. मी ज्ञानेश्वरीच्या गोवीसह प्रमाणाने सांगतोय, श्रद्धेनं उद्धार होतोय, पण कुणावर श्रद्धा ठेवल्या नाही उद्धार होत. अर्जुनानं सांगितलं देवा श्रद्धेनं उद्धार होतोय ना, सांगितलं श्रद्धा म्हणे यासाठी पाते दोन एक किरीटी. काय ब्राह्मण अंत्याच्या गोष्टी अंत्याच नाही, नुसती श्रद्धा 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 म्हणून निघू नको. ती श्रद्धा कोणती आहे? सात्विक श्रद्धा आहे, राजस श्रद्धा आहे आणि कामश्रद्धा. 18व्या तिन्ही श्रद्धेचं वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून श्रद्धा ठेवत असताना अगोदर तोडून मोडून काय ठेवावी? श्रद्धा ठेवावी. श्रद्धा ठेवत असताना कळत नाही आपल्याला गाथ्याच्या लक्षणात गाथ्यावर श्रद्धा ठेवा, ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेवा. म्हणजे मला कोणताही प्रकार आला तर त्याची पूजा करत बसू नका. असा तो वक्ता असाच पाहिजे की ज्याची कीर्ती वाखाणी ती, ज्याचं वर्णन करायला लागलाय तेथे वळली ती मूर्ती. साक्षात तो पांडुरंग परमात्माच्या डोळ्यासमोर त्याच्या दिसला पाहिजे, लोक नाही दिसले पाहिजे. काय दिसलं पाहिजे? पांडुरंग परमात्मा दिसला पाहिजे. असाच जर असेल तर त्याची पूजा करा. मला मी तर नेहमी सांगतो, तुम्ही लोकांचा सोडा, मी माझं सांगतोय, माझ्या तरी आमच्या सारख्याच्या माझ्या तरी तुम्ही पाया पडू नये. काय मिळणार आहे तुम्हाला पाया पडून? कारण पाया त्याच्या पडल्यावर मिळेल त्याला काहीतरी मिळालेलं आहे. त्याला अगोदर त्यात तुम्ही पाया पडता, माझ्या पाया पडता का की महाराजाच्या पाया पडत आपल्याला काही फळ मिळेल. अरे हो, तुम्हाला फळ मिळेल, पण तुमच्या अगोदर महाराजांना मिळालेलं लागेल ना काहीतरी फळ. चेक त्याचा पास होईल ज्याच्या बँकेत बॅलन्स आहे. बँकेत खडक्या नाही, रुपया नाही, तो लाखा लाखाचे चेक वाटायला काय फायदा आहे? या बेटा तुम्हाला कल्याण हो. गुरुतच नाही झालं तर बँकेचा का होईल? बरोबर आहे, काही फायदा होणार नाही महाराज. आणि म्हणून लक्षात घ्या, तेथे वळली ते मूर्ती. म्हणजे तेथे वळले पुढचा सगळा भंग कथेचा कथा कशी आहे त्याचं वर्णन आहे बरं का. तेथे वळली ते मूर्ती. कथा करत असताना देहाभिमान जावा, देहाची आसक्ती जावी, देहाचा विसर पडावा. देहाचा विसर केला आनंदी संचार. कारण आनंद त्यावेळेला येतो ज्यावेळेला देहाचा काय पडतो? विसर पडतो. ऐकणाराला, सांगणाराला, सगळ्यांना देहाचा काय पडावा? विसर पडावा. नाही चिंता घडीकडे पाहू नये ऐकणारांनी. ऐकणार घडीकडे पाहत असेल तर देहाचा विसर का कशाला आहे का नाही? देहाचा विसर आहे का महाराज? अरे असं तल्लीन व्हावं ऐकणाऱ्यांना, सांगणाऱ्यांना असं तल्लीन व्हावं की 11 कीर्तन संपवायचं होतं पण 12 कधी झाली दोघायला वेळ लागू नये. देहाचा विसर. आणि मग त्याच्यात काय येतो? आनंद येतो. आपल्याला पैसे मस्त काहून आनंद येतो माहिती का? देहाचा विसर पडतो म्हणून. देह आठवत मला पैसे आपले मस्त नाही. किराणा दुकानात गेला, 5 किलो साखर दे, त्यानं 5 किलो साखर मोजून दिली, पैसे दिले, झालं. पण तो गल्ला मोजू लागला संध्याकाळच्या वेळेला. दुकानदार त्याचा गल्ला एका जागी सगळा केला, 500-500च्या 100-100च्या नोटा होतो 1 2 3 4. त्याच्यामुळे राहिलाय काय फायदा आहे का हो? पण त्याच्याविषयी आदर आहे ना, आदर आहे म्हणून तिथं देहाचा विसर पडतो नाही का? देहाचा विसर केला आनंदे संचार. कथा करत असताना ऐकणाराचा याचा अभिमान जावा. गेला अभिमान. अभिमान गेल्याशिवाय लाज जाणार नाही. मला लोकांना कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणायची, टाळी वाजवायची, काय वाटते? लाज वाटते. अभिमान गेल्याशिवाय नाही. गेला अभिमान. आणि अभिमान गेला की लाज बोलविला मान नाही. कशाचा मान आलाय? काय मान असावा? लाज बोलविला मान. लाजही गेली आणि मानही गेला. आणि असं झालं असल्यामुळे काय होत? लाज बोलविला मान. काय याच्या पुढचं चरण?
मोह चिंता याची नेणं तिथे वार्ता. शोक मोह आणि चिंता या तीन गोष्टीची त्यांच्या कानावर वार्ता म्हणजे बातमी. ते चिंता फिंता शोक मोह तर येतच नाही, पण त्यांची काय येत नाही, वार्ता येत नाही. अशी जर कथा गीता करत असेल ऑटोमॅटिक आत्मबल मिळत जाता. आपल्याला साधन करायचं मिळवायचं नाही, आपण साधन करत राहायचं. बनकर झाडे शिंपी जीवेसाठी पाळवणी जन्मे कार्याटी फळेशी तैचे भेटी तै वसंत पावे. अरे भगवंत रूपी संत रूपी वसंत आपल्या साधनानं तो वसंत आपल्या जीवनात येतो आणि त्या साधनाला फळ देतो. काय फळ आहे त्याचं? शोक मोह चिंता या राहत नाही. या चिनेनं तिथे वार्ता. तुकोबाराय म्हणतात असे जर कोणी असतील तर माझ्या पांडुरंगा एवढी मला ते प्रिय आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने तळके Oh
तुका म्हणे सखे विठोबाचे ते सारी घे, जेवढा पांडुरंग मला प्रिय आहे, सखा म्हणजे प्रिय आवडता, एवढा पांडुरंग प्रिय आहे असे जर कोणी असतील तर ते मला तेवढे प्रिय आहे आणि ते पूजनीय आहेत असं तुकोबारायांचा असा अभंगाचा अर्थ असेल असा अजिबात माझा आग्रह नाही. बरोबर आहे का नाही? तुकोबारायांचा भाव कोण सांगावा? बरोबर आहे का नाही? तुकोबाराय सांगू शकतात. आता चैतन्य महाराज म्हणले होते महाराज पंढरपुरात चातुर्मासात असताना त्यावेळेस ते बोलले होते की साक्षात पंढरीनाथ परमात्मा जरी विटेवर उतरून आला आणि अभंगाचा भाव सांगायला लागला तरी त्या देवालाही नाही सांगता यायचा. थोडा सखोल भाव तुकोबारायांचा आहे. एक तर तुकोबाराय सांगतील किंवा तुकोबारायांची ज्यांच्यावर कृपा झालेली आहे असेच कोणीतरी महात्मा सांगू शकेल. आपण सेवा करायची असते. बरोबर आहे का नाही? असो ज्याचे त्याचे माथा आपण करावी ते का? बरोबर आहे का नाही? तुम्ही म्हणे महाराज कीर्तन करायलो नाही धन काऊन करायचं? तुम्हाला एक निश्चित सांगतो मी तुकोबारायच्या आधाराने मला मी सांगतो म्हणजे मला काय अधिकार आहे सांगायचं? तुकोबारायच्या तुम्ही भगवत प्राप्तीचं साध्य भगवत प्राप्ती हे साध्य ठेवून कीर्तन करा. जीव तुमच्या पुढे नाही येऊन नसलं तुम्हाला म्हणा पण भगवत प्राप्ती साध्य. हा लोकांचं काय असतं मला तुका म्हणे हास्य जग नाही का? तुम्हाला माझा अनुभव सांगतो मी. जे सुरुवातीला कीर्तन करताना हसतात नंतर तेच पुढे बसलेले बसतात. तुम्ही म्हणता महाराज पुढे बसले ते हसले होते का? लोक कुठे डोकं लावतील हो सांगता येईल तसं महाराज तुम्ही भेटू नका. हे सांगतो असं एक तुम्हाला मपलं कीर्तन तू महाराजांनी गेलो होतो ना महाराजांना दिलो होतो. महाराज कीर्तन औरंगाबाद नवीनच होतो मी त्यावेळेस काही जण तुमच्या कीर्तन केली असतील. महाराज स्वतःची गाडी दिली हे दिलं गेलो आम्ही गेलो होतो. हो आहे का नाही? अशा प्रकारे म्हणून भगवत प्राप्तीचं हे अत्यंत मोलाचं साधन आहे. कलियुगात या साधनाशिवाय काय नाही. कीर्तन सांग होय अंग हरिरूप त्याची अशी महाराज काय म्हणतात त्याला शुद्ध घ्यावी सेवा म्हणणे तुका म्हणे देवा शुद्ध घ्यावी माझी सेवा. अशी शुद्ध सेवा आपल्याकडून घडत नाही. कारण आपण महाराज काम क्रोध लोभ विकार इंद्रियाच्या अधीन झालो देवा नाही का? इंद्रियाच्या अधीन झालेलो आहोत. भगवंतानं आपल्याकडून अशी शुद्ध सेवा करून घ्यावी एवढी पंढरनाथ परमात्म्यांच्या चरणावर प्रार्थना. झालेली सेवा समर्पित ज्ञानेश्वर माऊली.